नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इंटरॅक्शन बिटवीन गव्हर्नमेंट, बिझनेस अँड डिफरंट चॅम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज इन इंडिया या शॉर्टकटमध्ये बघणार आहोत. आता बघा, याच्यामध्ये चार मेजर संस्था दिल्या आहेत. पहिला आहे फिक्की, म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चॅम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. दुसरा आहे असोचॅम, असोसिएट चॅम्बर ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. नंतर FAI, म्हणजेच काय, फेडरेशन ऑफ ऑल इंडियन फूड ग्रेन्स डीलर्स असोसिएशन. आणि नंतर AIMO म्हणजे ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. आता त्याच्यामधल्या ते वरच्या ज्या दोन आहेत या फार महत्त्वाच्या आहेत आपल्या एक्झामच्या ओरिएंटेड. आता बघा, पहिली आहे फिक्की. त्याची स्थापना झाली 1957ला. फाउंडर होते घनश्यामदास बिर्ला, पुरुषोत्तमदास ठाकूरदास, हे दोन फाउंडर. आणि त्याचं इयर सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. फिक्कीची स्थापना, इस्टॅब्लिशमेंट 1927ला झाली. रिप्रेझेंट कोणाला करते? इंडियन इंडस्ट्रीज अँड ट्रेड ऑर्गनायझेशन. त्याचा जे काही मेन पर्पज किंवा मेन रोल होता तो बघा, प्रोटेक्ट अँड प्रमोट द इंटरेस्ट ऑफ इंडियन बिझनेस अँड इंडस्ट्री. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आलं तर आपल्याला हे इयर विचारते की फिक्कीची स्थापना कधी झाली किंवा फाउंडर कोण होते. बाकी रोल वगैरे आपल्याला सहज लिहिता येईल ना, कारण की ते याच्या रिलेटेड असल्यामुळे का एक प्रकारचे आपण बिझनेस सेक्शन मधले प्रेशर ग्रुप आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा काय रोल गिल असं काही पाठ करायची गरज नाही. तर आपल्याला इथं फक्त हे दोन, हे 1927 आणि फाउंडर जे आहे घनश्यामदास बिर्ला, पुरुषोत्तमदास ठाकूरदास, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नंतरची आहे महत्वाची बघा, असोचॅम, असोसिएट चॅम्बर ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया. आता स्थापना याची 1920ला. हे इयर पण खूप वेळा MPSCने विचारलेलं आहे. आणि ते रिप्रेझेंट कोणाला करते? चॅम्बर ऑफ द कॉमर्स अँड ट्रेड असोसिएशन. आता मेन रोल वगैरे हे काही लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की बिझनेस रिलेटेड प्रेशर ग्रुप आहे हा. त्यामुळे हे कुठेही पाठ करायची गरज नाही. नंतर फर्स्ट इंडियन प्रेसिडेंट ऑफ असोचॅम हे NM वागळे. नंतरचं, आता बघा, त्याच्यानंतरची जे काही तिसरी आहे, जे काही आपण म्हणू काय प्रेशर ग्रुप किंवा बिझनेस रिलेटेड प्रेशर ग्रुप, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फूड ग्रेन्स डीलर असोसिएशन, FAI. आता याचं मला इस्टॅब्लिशमेंट इयर किंवा काही दिसलं नाही, फक्त आपण याचा पर्पज कोणाच्या रिलेटेड आहे बघू आपण. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया फूड ग्रेन्स डीलर असोसिएशन म्हणजे FAI इज द सोल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ग्रेन डीलर्स, म्हणजे जे धान्याच्या संबंधित जे काही डीलर्स आहेत किंवा ग्रेन डीलर्स आहेत त्याच्या रिलेटेड ही महत्त्वाची संस्था आहे. आता मला याचं इयर वगैरे कुठे मिळालं नाही, तर ते ज्याला मिळालं त्यांनी ते बघून घ्यावं. नंतर याच्यामध्ये शेवटची जे काही महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहे, AIMO, ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. AIMO रेज द कॉन्सर्न ऑफ द मीडियम साईज इंडस्ट्री. हे स्मॉल किंवा लार्ज इंडस्ट्रीसाठी नाही, तर हे मीडियम साईज इंडस्ट्रीसाठी आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आता याचं सुद्धा मला इयर वगैरे मिळालेलं नाही कुठं. फक्त AIMO ही मीडियम साईज इंडस्ट्रीच्या रिलेटेड आहे. आणि त्याचं फुल फॉर्म ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. तर या तीन चार जे संस्था आहेत, म्हणजे याच्यात जनरली आलं तर आयोगानं असोचॅम आणि फिक्की या दोनच संस्थांवर बऱ्याचदा प्रश्न विचारले. पण फक्त आता आपल्याला जर चारही ऑप्शनमध्ये दिलं की याच्यामध्ये जर लिहिलं कोणता बिझनेस रिलेटेड प्रेशर ग्रुप आहे किंवा काही असलं, तर ते चारही टिक करायचे. बाकी याचं इयर वगैरे मला मिळालेलं नाही. आणि जो आपला हे तिसरा होता म्हणजे कोणता हा, FAI हा ग्रेन डीलरच्या संदर्भात आहे. आणि जो चौथा आहे आपला AIMO हा मीडियम साईज इंडस्ट्रीच्या संदर्भात आहे. एवढं इथे लक्षात ठेवायचं. होप करतो की बऱ्याच गोष्टी शॉर्टकटमध्ये कळल्या असतील. जर आपल्या काही फायदा होत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.